हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज इतका भारी कॉइन्सिडन्स आहे ना की माझ्या दोन्ही भाऊजींचा बड्डे एका दिवशी असतो. तर आता आम्ही सर्व फिरायला चाललो आहे बड्डेच्या दिवशी. तर आता आम्ही फिरायला चाललो आहे अलिबागला. हॅलो गायज, आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहे CSTला. हॅलो गायज, आता आमचा नाश्ता एकटा करून झालेला आहे. आता आम्ही गेटवेला आलो. तर आम्ही या बोटीने जाणार अलिबाग मांडवा. चला. हॅलो गायज, आता आम्हाला बोट भेटते. आता आम्ही अलिबागला जातो मामाकडे. तर आता आम्ही भरपूर म्हणजे 5-6 वर्षानंतर चाललो आहे बोटीने अलिबागला. तर खूप मजा येते. एक नंबर व्ह्यू आहे. आम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हॅलो गायज, बघा का भारी व्ह्यू आहे पाठीमागे. खूप मस्त मजा येते इथे. मस्त व्ह्यू आहे, मस्त हवा सुटले इथे. एकदम गार हवा लागते. मस्त आहे की इथे पक्षी वगैरे पण उडतात. हॅलो गाईज, आता आमच्यासोबत एक सीन झाला. आम्हाला खरं तर जिराडमध्ये उतरायचा होता. हिला सांगितलेलं पत्ता माहिती होता की कुठं उतरायचं आहे. तरी इथं 10 मिनिटं झाले स्टॉप मागे राहिला. आणि आता आमची बस एवढं पुढे आल्यावर आम्हाला समजलं की स्टॉप आमचा मागे गेला. आता आम्ही चालत चाललोय तिथपर्यंत परत. हे बघा, तोंड धुवायला इथं मध्ये आली होती. पाणीच गेला, साबण लावला तोंडाला, पाणीच गेला नळाचा. आता हिला असं जावं लागणार आहे घरपर्यंत. पाणी नाही आमच्याकडे. रुमाल काही नाही. आता तू ये घरी अशीच सोबत असं थेंबे थेंबे तल्लेसाचे. नाही ना तू. गाईज, आता फायनली भेटली आहे बॉटल. तसं तर द्यायची नव्हती आम्हाला, पण आम्हाला दया आली हिच्यावरती. गाईज बघा, या पुरी मुलं आता 20 मिनिटं आले. आम्ही अजून चालतोच, अजून घर आला नाही. नाही गरम होतं इथं. एवढ्या उन्हामध्ये या पुरी मुलं चालावं लागतं आम्हाला. गाईज फायनली आलो आम्ही आता एवढ्या वेळानंतर. इथं कुत्रा आहे. अरे हा, घरात कुत्रा आहे, तुला माहिती आहे. हॅलो गाईज, हा आमचा कुत्रा आहे. आता आम्ही इतक्या वर्षाने आलो म्हणून तो ओळखत नाही आम्हाला, मग माशा बुकत होता. कसं भारी आहे. मी पहिले लय खेळायचो यासोबत. आता एवढं 5-6 वर्षाने आलो म्हणून तो ओळखत नाही, मग माशी बुकत होता आमच्यावरती. चला गाईज, आता घरात जाऊ. हाय हाय. हॅलो गाईज, चला आता आपण घराभोवती थोडा राऊंड मारूया. चला आपण. तेव्हा तुम्ही बघू शकता मस्त इथं झोपाळा आहे. तर मस्त झाडाखाली झोपाळा. मस्त आहे की व्ह्यू आहे. समोर मस्त घर आहे. इथं व्ह्यू एक नंबर. एन्जॉय. अरे यार, सगळे गेले पुढे. हे बघा, हे आपला स्विमिंग पूल. इथून ते तिथपर्यंत मस्त स्विमिंग पूल आहे. हा, एक नंबर ग्रीनरी व्ह्यू आहे. नाही स्विमिंग पूल दिसला का गेली लगेच पाण्यात. हॅलो गाईज, आपण आपल्या श्रीषा बेबी सोबत फार्म हाऊसची टूर करूया. हे बघा, आमची टूर गाईड छोटी आहे पण एकदम क्यूट आहे. हॅलो गाईज, तो आपला स्विमिंग पूलची इथं आता तुम्हाला थोडा वेळ दाखवला. तो घर नंबर 1. आपण आता आलो हे घर नंबर 2 मध्ये. हे बघा, या घराच्या पाठी टेनिस ग्राउंड पण आहे पूर्ण मोठा एवढा. पूर्ण फार्म हाऊसमध्ये असे दोन मोठी घर आहेत. त्यामुळे आपण आपले सगळे मेंबर वरती जाऊन बघू.
हॅलो गाईज, बघा इथून वरती काय भारी व्ह्यू आहे. हे बघा आपले बाकीचे मेंबर आणि दादा बहिणी. हे मास्टर बेड आहे, पण इथे ते आता धूळ वगैरे लागायला नको म्हणून झाकून ठेवलं आहे. हा मास्टर बेड आहे. हा मास्टर बेड समोर असा व्ह्यू, एक नंबर झोपू शकता इथं तुम्ही. एकदम थंड गारवा इथे इथे तुम्ही फक्त इमॅजिन करून बघा. आता आपण थर्ड फ्लोअरवरती आहोत. थर्ड फ्लोअरवरती मास्टर बेड, समोर असा व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. काय मस्त झोप लागेल, फक्त तुम्ही इमॅजिन करून बघा. हॅलो वाईज, तर अशा प्रकारे हा आपला घर नंबर 2 होता. आता ते बेडरूम वगैरे लॉक आहेत, तर आता मी तुम्हाला ते नंतरला दाखवतो. आता आम्ही घरी जातो जेवायला. इथे असे म्हणजे बघा ते 2 फ्लोअरला बेडरूम आहेत, फर्स्ट आणि सेकंड. थर्डवरती टॅरेस आहे, बेडरूम सोय मास्टर बेडसोबत ओपन व्ह्यू गॅलरीमध्ये. बघा आता आपण असं राऊंड मारूया. हे झाडं सुकली आहेत. हसते. वाईज तो फायनली आपण आता आलो राऊंड मारून. तुम्हाला कसा वाटला फार्म हाऊस ते कमेंटमध्ये मेसेज करा. तर चला आपण आता घरात आलो. हा वाईज 2 क्युटी बाय. वाईज कसे आहे कमेंट करा तुम्हाला आवडलं असेल तर. हॅलो वाईज, आता प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. तर आता आम्हाला दुपारी जायचं होतं बीचवरती फिरायला, पण हे सर्व जेवून उठले ना ते आता डायरेक्ट 5 वाजता उठलेत. तर आता आम्ही 6 वाजता जातो बीचला सनसेट बघायला. गाईज हे बघा भारी आहे एकदम. हे बघा गाईज काय एक नंबर व्ह्यू आहे, फुल पैसा वसूल. खरं तर आमचा प्लॅन दुपारचा यायचा होता, पण संध्याकाळी येऊन वरती तरी झाला काहीतरी, म्हणजे काहीतरी फायदा तर आहे पोरींचा. हा का भारी दिसते. तो काय इथं जेटस्की वगैरे सर्व पण आहेत. इथं वॉटर स्लाईड आहे, बनाना राईड आहे, एक नंबर आहे. पण आता आम्ही संध्याकाळच्या टायमावरती आलो, तर आता इथं गर्दी पण नाही. मस्त आहे की आता फोटोशूट करणार एक नंबर. काय जे बघा इथं घोडागाडी पण आहे. काय भारी बीच वाटतंय ना, एक नंबर सनसेट म्हणजे. हॅलो आईस, हे बघा या साईडचा क्लायमेट बघा का भारी दिसतंय. आणि आता तुम्ही या साईडला बघा सनसेट. दोघांमध्ये बघा काय भारी डिफरन्स आहे. इथे एकदम पूर्ण ब्लू स्काय झालं आहे, इथे एक नंबर सनसेटमध्ये दिसतं ऑरेंज. हे बघा इथं आल्यापासून यांचा फोटोशूटच चाललं आहे. हॅलो गाईज, तुम्ही क्लायमेट बघा का भारी मस्त लाटा वगैरे सुटल्या आहेत. एक नंबर इथं थंड हवा वगैरे चालू आहे, एकदम भारीतला फील होते. यांचा फोटोशूट तरी पण काय जमणार नाही, सनसेट खाली येईल तरी पण यांचा फोटोशूट चालूच राहणार आहे. हॅलो गाईज, तर आता सनसेट पूर्ण आला, इव्हिनिंग झाली, तर आता आम्ही सर्व घरी जातो आहे. आता आम्ही सर्व मामाच्या घरी जातो आहे. आम्ही तर बीचवरती खूप सारी मजा केली, आम्ही खूप सारे फोटो काढले आणि सनसेट तर एक नंबर होता. आम्हाला तर खूप आवडला. ही प्लेस माझ्या दादाने सजेस्ट केली होती मला, तर मला तर खूप आवडली. तुम्ही या प्लेसला एकदा नक्की विजिट करा. याची लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. तुम्हाला ही प्लेस कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जीजू. हॅलो गाईज, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आता संध्याकाळी बीचवरती गेलो होतो, तर आम्हाला दिवसभरात स्विमिंग पूलमध्ये पोहायला टाईमच नाही भेटला.
तर आत्ताच आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आता स्विमिंग पूलमध्ये चाललो पोहायला. जाऊया आता जाऊ. हे बघा गाईस, रात्रीचे 10 वाजत आले तर यांचा अजून फोटोशूट संपतच नाही. हाय गाईज. चला गाईस आता आतमध्ये जाऊया. अरे वा, मस्त गार गार पाणी. पाणी हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही कालचा दिवस अलिबागमध्ये मामाकडे खूप मजा केली. आम्हाला तर खूप मजा आली. तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज चला, आम्ही काल खूप मजा केली. आता आमची वन डेज पिकनिक होती. आता आम्हाला निघावं लागेल परत ठाण्याला. तर चला मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.